कारण आजचा विषय असा आहे की काल आपण एक व्हिडिओ टाकला होता, तर त्याला कमेंट आल्या होत्या की दादा आम्हाला मार्वेल गवतच्या कांड्या भेटतील का. तर कांड्या भेटायला काय अडचण नाही, पण कांड्या आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही लागवडीसाठी. कारण की लागवडीसाठी आपल्याला कांड्या कशा लागतात तर मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात. हे बघा, ही अशी कांडी तुम्हाला लागवडीसाठी लागणार आहे. कारण की काय होतं, आता ही काडी निब्बर आहे बरं का. अशा निब्बर काड्या जर असल्या ना, आता हे आहे ना अशी उभी लावून द्यायची. उभी लावून दिलं की हे याला मुळे आहे खालून, तर या मुळ्या लागल्या पाहिजे खाली खाली जमिनीत रुजतात आणि नंतर चांगल्यापैकी ते उगतात बरं का. तर आपल्याकडे सध्या काय होतं, हे आपण कापणी केली ना, त्याच्यामुळं आपल्याकडे आता तेवढं अवेलेबल नाही आहे. हे बघा, कापणी केली, इकडं बघू शकता तुम्ही, हे सगळं कापणी केली. फक्त इकडं थोडं आहे, तर हे काही वाढलेलं नाही, याला 8-10 दिवस लागणार आहे. 8-10 दिवसाच्या नंतर ज्यावेळेस वाढन त्यावेळेस आपण देऊ शकतो तुम्हाला. आपल्याला काही चार्ज वगैरे आपण काही घेणार नाही. आपल्याला काही विकायचं समजा पैसे म्हणून पैसे घेऊन द्यायचं नाही. जे काय आपले शेळी हे असा पट्टा आहे मित्रांनो मार्वेल गवताचा आपला. हे बघू शकता तुम्ही, 5 गुंठ्याचा पट्टा आहे हा. पालक मित्र असेल त्यांना आपण तर मित्रांनो, ज्यांना कोणाला समजा कांडी लागत असेल लावण्यासाठी कांड्या, तर याला 10-12 दिवस लागतील चांगलं वाढण्यासाठी आणि त्याच्या कांड्या तयार होण्यासाठी. तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्या कॉन्टॅक्टवर अगोदर फोन करा. माझा नंबर घ्या, 75 17 36 67 62. या नंबरवर कॉल करा अगोदर. जर कांड्या अवेलेबल असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो, समजा बाबा तुम्ही ह्या दिवशी या आणि कांड्या घेऊन जा. आता विषय राहिला आपला जिल्हा आहे जालना. ह्या जालना जिल्ह्यामधून तर तुम्ही जवळून असताल तर तुम्हाला कांड्या न्यायला परवडेल. तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यामधून असाल तर तुम्हाला कांड्या न्यायला परवडणार नाही. कारण की कांड्याचा खर्च काही नाही आपल्याकडं, फ्रीमध्ये. तुम्हाला जाण्याचा खर्च परवडला पाहिजे अशा हिशोबानं तुम्ही येऊ शकता. यायच्या वेळेस मला अगोदर कॉल करा आणि नंतरच डिक्लेअर केल्याच्या नंतरच या, जेणेकरून तुमची चक्कर होणार नाही, परत खर्चावर येणार नाही. कारण की इतक्या लांब येऊन जायचं म्हणल्यावर आपला खर्च होतो, विनाकारण वेळ जातो. आता हे बघा, आपलं जवळपास 5 गुंठे आपण मार्वेल गवत लावलेलं आहे मित्रांनो. तर हे मार्वेल गवत आता सध्या वाढलेलं आहे बरं का, पण एवढं नाही, थोडी वाढ कमी झाली. याची माझ्यात पाणी नव्हतं याला. पाण्याचं म्हणजे कसा विषय झाला, आपले लाईटचा प्रॉब्लेम होता. लाईटचं फॉल्ट असल्यामुळं 15 दिवस त्याच्यातच गेले. त्याच्यानंतर मग डिप्पी दुरुस्त करणं, वायर जोडणं, तार हे, परत आपली मोटर काढून ठेवलेली ती पाणी नाही राहत विहिरीला आपल्या जास्त. अशा बऱ्याच काही अडचणी होत्या, त्याच्यामुळे याचं पाणी लांबलं. पाणी लांबल्यामुळं याला थोडं जीव याच्यामध्ये येण्यासाठी वेळ लागला. जर रेग्युलर जर पाणी असतं तर याला मागच तुम्हाला काड्या भेटल्या असत्या. आता गावातील मित्रमंडळींनी 2-3 नेल्या काड्या होत्या आपल्याकडं, तर पण आता सध्या तर नाही उपलब्ध आपल्याकडं. एक 10-12 दिवसामध्ये तुम्हाला भेटून जातील. तर आपण म्हणजे असं काही याचा असं नाही की तुमच्याकडून पैसे घ्यायचे, तो विषय नाही मित्रांनो. आपण फ्रीमध्ये देणार आहे तुम्हाला. फक्त लागेल तुम्हाला फक्त चार्ज तुमचा जाण्या येण्याचा. आता सध्या पाणी चालू आहे गव्हाला, हे बघा स्प्रिंकलर चालू आहे. त्याच्यानंतर आपण आता शेळ्यांसाठी घास पण टाकला, मेथी घास. एवढ्यामध्ये ॲडजस्ट होत नाही आता, कारण 6 शेळ्या आहेत, 12 करडं आहेत, 12 6 18 प्राणी आहेत आपल्याकडे. 18ला एवढं ॲडजस्ट होत नाही आता. शेळ्या आपण तिकून फिरून काही गवत घेऊन, गवत काडी घेऊन त्याचं ॲडजस्टमेंट करतो. बघू आता वेळ जर भेटला, पाण्याचं जर चांगलं नियोजन राहिलं तर आता घास तर आहे, परत गवत वाढण्याची शक्यता आहे एक पाटाचं समजा. पण ते पुढचं भाग राहिला आता पाण्याच्या नुसार समजा.
याला पाणी कमी लागतं मित्रांनो. हे कांडी गवत असं आहे, याला मारवेल गवताला पाणी खूप कमी लागतं. याला 8-10 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला जरी पाणी दिलं तरी पण हे म्हणजे असं जळणारं नाही. कारण की हे आपल्या बांधावरच्या गवतासारखंच आहे, फक्त याला काहीतरी प्रक्रिया करून हे तयार केलेलं आहे. नाहीतर हे पहिलं ना आपल्या बांधावरती पण हे गवत उगत होतं. आता सध्या कसा विषय झालेला आहे, मारवेल गवत म्हणलं की शेळ्यांसाठी खूप म्हणजे आवडीचं आहे. शेळ्या खूप आवडीनं खात आहेत आणि याच्यापासून कुठलाही इफेक्ट नाही शेळ्यांना. जुलाब वगैरे लागत नाही, काय नाही. जसं आपलं आता तुती झालं, दसरथ घास झालं, जास्त कमी जर टाकण्यात आला तर शेळीला जुलाब लागतात, म्हणजे संडास लागते. पण ह्या गवतानं तुम्ही 24 तास म्हणजे दिवसभर जरी हे गवत टाकलं तरी शेळ्यांना संडास नाही लागणार, काहीच नाही होणार, पोट फुगणार नाही, काहीच शिकायतच नाही ह्या गवतापासून. कारण की हे आपल्याकडं 2 वर्ष अगोदर होतं, दरवर्षी राहतं आपल्याकडं. पण पाण्याच्या अभावी काय करतो आपण, पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ते आपल्याकडून वाळलं जातं, नंतर परत लावावं लागतं पावसाळ्यामध्ये. तर हे तुमच्या बांधावर जरी बेटा असले ना वाळलेले, तरी पाऊस पडल्याच्या नंतर हे परत हिरवे होतात. म्हणजे या गवताला मरण नाही मित्रांनो. हे गवत फक्त एक वेळ जर लावलं, याला पाणी जर तुम्ही 15 दिवसाला, महिन्याला जर दिलं तरी पण हे गवत जळत नाही. हे झालं मारवेल गवत झालं, दसरथ घास झालं. दसरथ घासाला पण खूप पाणी कमी लागतं. अशा 4-5 जाती अशा आहेत शेळी पालनामध्ये. समजा आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी असेल तर वापरायसाठी त्याच्यामध्ये तुती पण आहे, सुबाबूळ पण आहे. सुबाबळीला पण खूप पाणी कमी लागते, कमी पाण्यामध्ये येते. त्याच्यानंतर दसरथ घास तर आहे. मेथी घासाला खूप पाणी लागतं, मेथी घास नाही येऊ शकत आपला. मेथी घासाला वेळेवरच पाणी द्यावं लागतं. तर ठीक आहे मित्रांनो, यायचं असेल तर पहिला कॉन्टॅक्ट करा आणि नंतरच या, जेणेकरून तुमची चक्कर नाही झाली पाहिजे. एखाद्या फोन लागतो ना लागतो, जर नाही लागला तर परत फोन करून बघा. फोन तर आपला लागतोच समजा, तसं काही नाही. फक्त प्रॉब्लेम राहिला कोणता, तुम्हाला ऐन वेळेवर फक्त हे गवत माझ्याकडे अवेलेबल असलं तरच तुम्हाला भेटेल. त्याच्यामुळे पहिलं कॉल करा आणि नंतर या. तुम्ही एक वेळ जर हे गवत लावलं ना तर तुमच्या म्हणजे कुठं तुमच्या गावात प्रत्येकाला देऊ शकता तुम्ही. याचे काही चार्ज घ्यायला काही नाही पडत मित्रांनो. हे शेतकऱ्याकडून चार्ज घ्यायचं शेतकऱ्यांना म्हणजे काय उपयोग नाही त्याचा. तर या मित्रांनो, काही अडचण नाही, 100% तुम्हाला एका 10-12 दिवसामध्ये काड्या भेटून जातील. चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.